खारघरमधील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, प्रॉपर्टी टॅक्स आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण आगामी महापालिका निवडणूक लढवत असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पनवेल महानगर प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक 5चे इच्छुक उमेदवार अवचित राऊत यांनी सांगितले. पनवेल महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असून याबाबतचा निर्णय पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहितीही अवचित राऊत यांनी दिली. माजी नगरसेविका लीना गरड यांच्या नेतृत्वाखालील कॉलनी फोरम स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार नसून कॉलनी फोरम शिवसेनेसोबत राहणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. पनवेल महानगरपालिका प्रमुख म्हणून आपण या निवडणुकीकडे कशा रीतीने पाहता? आपण स्वतः प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक असल्याचे मी ऐकलेले आहे. कशी काही तयारी सुरू आहे या सगळ्याविषयी काय सांगाल? निश्चित आता आपण बघत असाल पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त आम्ही निवडणूक म्हणून न पाहता आज पनवेल महानगरपालिकेची जी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या मूलभूत सुख सोयी सुविधा म्हणजे गटर ते वॉटर इथपर्यंत ज्या समस्या आज त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनातून निवडणुकीकडे बघतोय आणि यामध्ये कुठेतरी या प्रक्रियेमध्ये स्वतःचाही सहभाग असावा. रस्त्यावरचे आंदोलन करणं हा आमच्या रक्तातला जरी DNA असला तरी सुद्धा त्या सभागृहामध्ये जाऊन मला इथल्या समाज लोकांची भूमिका मांडण्यासाठी आज मी स्वतः इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज भरणार आहे आणि निवडणुकीला सामोरे जाणार. बरं, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे असे कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील की जे तुम्हाला उमेदवारांना जाऊन त्यांच्या समोर मांडायचे आहेत? मग ते महानगरपालिकेच्या विरोधातले असतील किंवा तुम्हाला जे करायचे आहेत त्या गोष्टी असं सांगता येतील? बघा, मी आज गेले महानगर प्रमुख झाल्यापासून 1.5-2 वर्षापासून ज्या पद्धतीने इथली परिस्थिती बघतोय, आम्ही जनतेमध्ये जाण्याचा आमचा सिंपल विषय आहे का इथली जी रस्त्यांची परिस्थिती आहे आज तुम्ही बघत असाल धुळीचं वातावरण एवढ्या पद्धतीने इथे आहे का म्हणजे आपण काश्मीर सारख्या प्रदेशात राहतो का अशी सकाळी आपण उठाल संध्याकाळी इथे पूर्ण धुळीचं साम्राज्य असतं. म्हणजे धुकं बोला त्याच्यामध्ये प्रदूषण बोला हा मुख्य मुद्दा आहे. त्यानंतर इथला प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे ज्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स लागल्यापासून ते आजपर्यंत मोर्चे करतोय संघर्ष करतोय. हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो कर त्यांना लावलाय ती एक आमची भूमिका आहे. आणि 7-8 वर्ष होऊन सुद्धा इथल्या स्थानिक आमदारांनी ज्या पद्धतीने पनवेल महानगरपालिकेची मागणी केली त्या पद्धतीने या पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी पाणी मिळावं याच्यासाठी काहीच केलेलं नाही. हा पाण्याचा जो मेन प्रश्न आहे आज एवढा मोठा आपण स्मार्ट सिटी सारख्या शहराकडे जात असताना खारघर आज खूप प्रसिद्ध झालेलं आहे पण इथे खारघरमध्ये घर तर आहे पण त्या घरात पाणी नाही. ह्या समस्या ज्या आहेत या सोडवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्ष म्हणून आज आम्ही या रणांगणात उतरतोय. प्रभाग क्रमांक 5 मधून आपली तयारी आहे. अवचित राऊत म्हणून त्या भागात म्हणजे तुमचं कसं काय नेमकं काय तयारी आहे? बघा, आज या प्रभागाचं जर बोलायचं झालं तर अवचित राऊत म्हणून आज इथे गेली 10 ते 11 वर्ष मी इथे कार्य करतोय. माझं इथे आज 10 ते 11 वर्ष झालं माझं तिथे संपर्क कार्यालय आहे. त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी विविध प्रश्नांसाठी म्हणजे शाळेच्या प्रश्नांपासून ते लोकांच्या पाणी असेल, कर असेल, रोड असेल आणि आरोग्याच्या समज हॉस्पिटलचा विषय असेल सगळ्या विषयांसाठी मी भांडतोय. गेली 10 वर्ष हे सातत्य आहे. आज उमेदवारी मिळते किंवा इच्छुक नगरसेवक होतोय, भावी नगरसेवक होतोय आणि कार्यालयाचे उद्घाटन करतोय असं अवचित राऊत नाही. अवचित राऊत इथे गेली 10 वर्ष आणि एकाच ठिकाणी हे जनसंपर्क कार्यालय आणि ते आजही अविरत चालू आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीसाठी जसे पावसाळ्यात ते बेड उगतात त्या पद्धतीने नगरसेवक म्हणून मी उगत नाहीये. मी लोकांसाठी गेले 10 वर्ष सातत्याने काम करतोय. इलेक्शन हा विषय माझ्यासाठी दुसरा आहे आणि जनसेवा आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली हा वसा घेऊन आम्ही हे काम करतोय आणि त्या दृष्टिकोनाने कुठेतरी ठोस मला काही कार्य करता यावं कामं करता यावी जनतेची त्यासाठी या निवडणुकीला मी सामोरं जाते. बरं, एकतर म्हणजे महाविकास आघाडी म्हणूनच या सगळ्या सध्या तयारी सुरू आहे. मागच्या निवडणुका ज्या होत्या त्या स्वतंत्र लढल्या गेल्या होत्या परंतु आता मात्र महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे. आजच गीते साहेब देखील आले होते आणि हीच चर्चा चालू होती मला माहिती आहे. परंतु असं असताना देखील अनेक प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचा जो सीट वाटपाचा किंवा तिकीट वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही अशी मला माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी प्रभाग 1 असेल, प्रभाग 3 असेल, प्रभाग 4 असेल, परत कामोठ्या या ठिकाणी असेल, अशा अनेक प्रभागामध्ये आहेत ना अजून देखील फायनल झालेलं नाही. म्हणजे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये बिघाडी होईल का अशी लोकांना जी भीती वाटते त्याविषयी म्हणजे तुम्हाला काय सांगाल? म्हणजे बऱ्याच ठिकाणी ऑफ द रेकॉर्ड आमच्यासारख्या कॅमेरावर म्हणजे आमच्या सारख्यांजवळ बोललं जातं की ते महाविकास आघाडी जर नाही झाली तर आम्ही मग वेगळा कुठला तरी पर्याय निवडू असं जे ऑफ द रेकॉर्ड असतं. कोणी कॅमेरावर बोलायला तयार होत नाही. तुम्ही आता म्हणजे महानगर प्रमुख आहात म्हणजे थोडीशी जबाबदारी आहे तुमच्याकडे याविषयी बोलायची. काय सध्या चालू आहे? निश्चित बघा, आपण बघत असाल महाविकास आघाडीची स्थापना जसं आपण बोललात आपला विधानसभेच्या इलेक्शन नंतर आम्ही हा महाविकास आघाडी
कारण शेवटी कसं असतं, ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. हो. आज विधानसभेचे इलेक्शन झाले, नेत्यांचे इलेक्शन झाले, परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांचा विचार व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीरित्या आम्ही त्याच्यामध्ये उतरलो. आणि राहिलं जागा वाटपाचं, तर महाविकास आघाडीमध्ये शेवटी 6 ते 7 पक्ष घेऊन आम्ही आज चालतोय. तर एवढीच जणांची सांगड घालायची आणि प्रत्येकाचे इच्छुक उमेदवार आहेत आणि प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा जो हेतू आहे, त्यानुसार आमचे वाटाघाटी होत आहेत. परंतु कुठेही बिघाडीचं वातावरण जे बाहेर लोक सांगत असेल किंवा कोण पाण्यात बुडून जरी बसले असेल विरोधक, परंतु त्यांचं ते मला वाटतं प्रयत्न भ्रमनिराश 100% होणार आहे. कारण कालपर्यंतच्या, आता मी त्या प्रवाहात असतो, तर महाविकास आघाडीची चर्चा एकदम सुरळीत आहे आणि आम्ही 90 ते 95% आम्ही सगळं आमचं वाटप झालेलं आहे. आणि आज स्वतः गीते साहेब सुद्धा इथे आमचे आज त्या पनवेल पूर्ण महानगरपालिकेसाठी नेते म्हणून ते पाहतात. त्यांच्या देखरेखीखाली हे इलेक्शन होणार आहे. आज ते स्वतः सुद्धा इथे आले होते आणि त्यांनी आमचा आढावा घेतलेला आहे आणि यशस्वीरित्या महाविकास आघाडी म्हणूनच ही इलेक्शन आम्ही लढणार आहोत आणि 100% आम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत. कुठल्या तारखेला ती डिक्लेअर केलं जाईल? 1-2 दिवसात तुम्हाला खुश खबर निश्चित आम्ही देऊ. ती खुशखबर आपल्याला मिळते का बघूया आपण. बरं, आजच्या बैठकीमध्ये लीना गरड म्हणजे आता खारघर किंवा कॉलनी फोरमच्या ज्या अध्यक्ष आहेत, ते मागे कामोठ्यामध्ये त्यांनी नाही म्हणता येणार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मी त्यांना विचारलाच होता आपण थेट प्रश्न, की जर आपण महाविकास आघाडीचा घटकात्मक आपली संघटना या ठिकाणी कामोठ्यामध्ये स्वतंत्ररित्या बैठक घेऊन किंवा मेळावा घेऊन स्वतंत्ररित्या लढण्याच्या या ठिकाणी तयारी दर्शवत आहे, ते कुठपर्यंत म्हणजे योग्य होतं? आणि आता नेमका जर आजची बैठक झाली होती, त्याच्यामध्ये लीना गरड यांचा काही सहभाग होता का? बघा, आपण हा जो प्रश्न विचारला, या प्रश्नाबद्दल आमची सुद्धा ऑलरेडी त्यांच्यासोबत चर्चा झाली. आता राहिला विषय कामोठ्याचा. ज्या पद्धतीने जे फोरम म्हणून त्यांचे जे पदाधिकारी होते ते इच्छुक होते आणि त्यांनी ते इच्छुक म्हणून तो कार्यक्रम जो त्यांनी आखला, त्यावेळी सुद्धा लीनाताई तिथे उपस्थित नव्हते. आणि त्यानंतर जेव्हा वरिष्ठांसोबत ताईंची चर्चा झाली, त्यांनी ते सांगितलं की बाबा ठीक आहे, जे आमचे कार्यकर्ते आता इच्छुक होणं हा कोणालाही आपण नाकारता येत नाही. शेवटी प्रत्येकाने काम केलं असं, प्रत्येकाची इच्छा असणं हे त्याच्यामध्ये काही नाकारण्यासारखं नाहीये. परंतु त्या दिवशी ताईंनी सुद्धा पत्रकारांना सांगितलेलं आहे की आमचं वरिष्ठांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्हाला योग्य तो मान या प्रक्रियेमध्ये मिळाला आहे. त्यामुळे कॉलनी फोरम म्हणून ते इलेक्शनला सामोरे जाणार नाहीयेत. शिवसेना पक्षाच्या त्या महानगर संघटिका आणि जे काही उमेदवार आहेत, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह आमचं मशाल, या चिन्हावरच आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आता हा विषय संपलेला आहे आणि आजचाच मेळावा त्यांच्याच नेतृत्वाखाली आयोजित झाला होता आणि स्वतः गीते साहेबांनी तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा लाऊड अँड क्लिअर मेसेज जाण्याची दुसरी कुठली संधी तरी नाही आणि हा मेसेज त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता की त्यांना काही बोलणार नाही, परंतु आजच्या मेळाव्यामध्ये लीना गरड यांचे अगदी जवळचे सहकारी मधू पाटील नव्हते, हे देखील वस्तुस्थिती आहे. त्यांना काही मी विचारणार नाही तो प्रश्न. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक, म्हणजे आता जसे मधू पाटील नव्हते आजच्या मेळाव्यामध्ये, तसेच खूप लोक आहेत ना इच्छुक असतात तिकडनं आणि अशा वेळेला म्हणजे ते संपर्क साधत असतात. आपण जर तिकडे नाराज असलो तर इकडे आपल्याला संधी मिळेल काय? अशा दृष्टीने काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत का? तर नावे नाही सांगितलं तर आहेत का ऑफ द रेकॉर्ड? बघा, कसं आहे, हा निवडणुकीचा रणसंग्राम आहे. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास बऱ्याच वेळा होत असतो. काही कार्यकर्त्यांचा त्यांना हक्कही मिळत असतो. मग अशा वेळी काय होतं, काही पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी जास्त, मग ते इकडे तिकडे, हे सगळ्यांनाच, इव्हन आमच्या पक्षात जरी ती परिस्थिती, तशी आज इथल्या बलशाली पक्ष भारतीय जनता पार्टी सुद्धा ती परिस्थिती आहे. आज त्यांचेही लोक आमच्या संपर्कात आहेत, आमच्या नेत्यांनाही ते भेटतात. पण कसं आहे, त्यांची गणित जुळत नाही, कारण कार्यकर्त्यांना डावलून काही निर्णय होत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत ते, जसं आपण आता एखादं नाव आपण घेतलं, जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत जर तर बोलण्यात काय अर्थ आहे. उद्या माझ्या नावाने सुद्धा कोणी बोलेल की हे भाजपच्या संपर्कात आहेत किंवा शेतकरी कामगार, म्हणजे हे कसं आहे, जर तर हे या राजकीयाचा या निवडणुकीचा हा भागच आहे. कारण काय, जागा कमी आणि इच्छुक जास्त, त्याच्यामुळे हे होतं. आणि निश्चित जर पक्षात आमच्या कोणी आलं आणि येत असेल आणि आमच्या पक्षाला त्याचा फायदा होत असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा मान राखून जर ते वाटप आमचं होत असेल, तर निश्चित आम्ही येत्या काळात ते करू. आणि आमच्याकडे तशा पद्धतीने बोलणे वरिष्ठांशी चालू आहे. ते सुद्धा आपल्याला पिक्चर इलेक्शनच्या 30 तारखेपर्यंत क्लिअर होईल. ओके, बरं, तारीख नाही आपण सांगितली की बाबा अर्ज दाखल करण्याची तारीख कुठली असणार आहे? आता 23 तारखेपासून तर आपली तारीख आहे. तर आता सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, पेपरवर्क चालू आहे आणि आम्ही एक वरिष्ठांशी बोलून गीते साहेबांच्या आदेशाने, जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने आम्ही एक 24-25 तारखेपासून टप्प्याटप्प्याने, कारण प्रत्येकाच्या शहरातलं जे निर्देश नामांकन हे करायचं, त्यासाठी
वरिष्ठ सुद्धा येणार आहेत. तर त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने 30 तारखेपर्यंत सर्वांचं चित्र क्लिअर होऊन जाईल. काही विषय नाही त्याच्यात. जाता जाता उभाटा सेनेचे महानगर प्रमुख म्हणून आणि शिवाय प्रभाग क्रमांक 5चे उमेदवार म्हणून या दोन्ही भूमिकेतनं अवचित राऊत म्हणून काय जनतेला आवाहन करतील? उमेदवारी आणि प्रभाग 5चा उमेदवार ह्यापेक्षा मी महानगर प्रमुख म्हणून या महानगरपालिकेची जी परिस्थिती आहे त्यासाठी मला जास्त चिंता आहे. आणि त्या दृष्टिकोनाने जर मी आपण बघत असाल, मी यापूर्वी युवा सेनेचा सहसचिव होतो महाराष्ट्रात, आणि त्यानंतर महानगरपालिकेची जबाबदारी आल्यानंतर एक शिवसेनेचा भाग म्हणून गेले 1.5 ते 2 वर्ष आम्ही इलेक्शन डोळ्यासमोर न ठेवता सुद्धा महानगरपालिकेवर वारंवार मोर्चे काढले. आपण त्याचे साक्षीदार आहात. त्यासाठी प्रॉपर्टी टॅक्सचा मोर्चा असेल, तुम्ही खड्ड्यांचा मोर्चा असेल, रस्त्यांचा असेल, पाण्याचा असेल, रस्त्याचा भ्रष्टाचाराचा असेल, ज्या पद्धतीने गेले 7 वर्ष पालिका प्रशासनाच्या मागून इथले स्थानिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी ज्या पद्धतीने महानगरपालिका बखास केलेली आहे, आज रोडमध्ये आपण बघा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. रोडची परिस्थिती, रोडचं डांबर निघून जाण्यापासून ते आजच्या घडीला पूर्ण धूळ साचणे, हे पाप जे आहे हे आमदारांचं आहे, हे पालिकेचं नाहीये. तर पालिकेचं जर असतं तर मग त्यांनी चांगला जर इथे कॉन्ट्रॅक्टर जर नेमला असता तर ही परिस्थिती नसते. इथे कॉन्ट्रॅक्टर कोण? TIPL. इथे कॉन्ट्रॅक्टर कोण? PDIPL. इथे कॉन्ट्रॅक्टर कोण? MIPL. इथे कॉन्ट्रॅक्टर कोण? VDIPL. आणि त्यानंतर आता मला नाव आठवत नाही. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? हे 30 लोक आहेत, सत्ताधारीच आहेत. कॉन्ट्रॅक्टर यांच्याच घरात का जातात? ठीक आहे, काम घेण्याबद्दल ही दुमत नाही. मग जर काम तर तुम्ही- टेंडर प्रोसेसवर निघतं ना आपल्याला. नाही असो, पण मग त्याच कंपन्या का? आज टेंडर पब्लिश होतं पेपरमध्ये साहेब. राजेजी, बोला, बोला. आपण सागर राजेजी, टेंडर पब्लिश होतात. मग टेंडरमध्ये बाहेरच्या कंपन्या का नाहीत? सिलेक्टेड कंपनी का नाहीत? मोनोपॉली आहे. चला ठीक आहे, काम घेणं, मी कामाबद्दल कोणाच्या बोलत नाही, त्यांची कंपनी आहे, त्यांनी काम घ्यावं. मग तुम्ही इथले स्थानिक आमदार सुद्धा आहात. लोकांच्या प्रती तुमची कामाव्यतिरिक्त भावना सुद्धा हवी की इथल्या लोकांना जो त्रास होतोय, मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार का? एक महिना पुरावे, या इलेक्शनला सगळे पुरावे बाहेर येतील का? साहेब 100% आम्ही इलेक्शनच्या अगोदर सुद्धा काढलेत ना. आम्ही किती मोठे मोर्चे काढले, आपण त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही नाही, इव्हन आम्ही आकडेवारी वगैरे काय सांगा? हा आम्ही बघा, खारघर ते पनवेल साधारण 100 कोटीची कामं दिली गेली. याच्यामध्ये महानगरपालिकेला आम्ही पत्रव्यवहार करून त्याची माहिती सुद्धा काढतोय, काय कारवाई होणार आहे कायदेशीर, त्या सुद्धा आजही आम्ही आग्रही आहोत. ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर ही थातूर कामं करण्यात आलं, एक चादर टाकतो आपण बेडवर, त्या पद्धतीने यांनी जे डांबर टाकलेलं आहे, हे मी सांगतो हे पुढचे 6 महिने सुद्धा चालणार नाही. त्यामुळे हा भ्रष्टाचार सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या सत्ताधाऱ्यांनी केला तोही उघड करणार आहोत. त्यानंतर पाण्याची परिस्थिती, आज पालिका झाल्यानंतर आमदार साहेबांनी घाट कशाचा घातला तर महानगरपालिकेचं भवन बांधायचं. घाट कसला घातला तर चांगले रस्ते फोडून सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे. परंतु या व्यतिरिक्त जाऊन त्यांनी पालिकेसाठी दूरदृष्टी ठेवून 10 ते 15 वर्ष पाणी कसं मिळेल या पालिकेसाठी, त्यासाठी त्यांनी घाट नाही घातला. कारण त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांच्या कंपनीला काम मिळालं नसतं. हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यामध्ये पाईपलाईन मध्ये पाईपांचा वापर होतो, रस्त्याचा होत नाही, डांबरचा होत नाही, कॉन्क्रीटचा होत नाही किंवा खडीचा होत नाही. हे पण सुद्धा त्याच्या मागचं असू शकतं. कठोर टीका आहे. साहेब, फॅक्ट आहे ना. आज स्मार्ट सिटीचा दर्जा आपण खारघरला देतोय. आज खारघर असेल, कामोठा असेल, कलंबोली असेल, तळोजा असेल, रोडपाले असेल, आज पनवेलमध्ये किती मोठी विकास कामं होत आहेत. ही दूरदृष्टी असलेला नेता, गेले 25 वर्ष तुम्ही आमदार आहात, 20 वर्ष असा 20 वर्ष आमदार तुम्ही दूरदृष्टी ठेवून हा विचार नाही केला का ज्या पद्धतीच्या शहरात आपण राहतो, जे महानगरपालिका आपण त्याचा विस्तार होणार आहे, इथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकरण होणार, मोठ्या प्रमाणावर इथे डेव्हलपमेंट होणार आहे, मग त्याचं विजन काय? बघा, हे बेसिक माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला कळतात. कुठलंही शहर मोठं होताना तिथे पाण्याची गरज ही वाढणारी आहे, लिमिटेड राहणारी नाही. तिथे रस्ते वाढणारे आहेत, गटर तिथे वाढणारे आहेत, तिथल्या सोयी सुविधा, दवाखाने असतील किंवा जे काही छोटे मोठे असतील ते वाढणारेच आहेत ना. आज जे ग्रामपंचायत होते, ग्रामपंचायतमध्ये जे पाण्याचे एक कुठे कुंभ असेल तो गावापुरताच होता. आज शहर वाढल्यानंतर त्या कुंभाची विस्तार आपण पहिला त्याचं प्लॅनिंग करतोच ना, शेवटी विस्तार होणार आहे. तर मग हे आमदारांनी नाही केलं. कुठल्या त्यांच्या विजनमध्ये त्यांनी सांगावं का कुठल्या धरणासाठी त्यांनी हट्ट ठेवलाय, कुठल्या धरणासाठी ते आग्रही आहेत. आज गेले 7 वर्ष पालिका होऊन काय परिस्थिती शहराची? आज तुम्ही ज्या प्रभागात तळोजा गावात राहता, पालिकेच्या क्षेत्रातच आहे, तुम्हाला पाणी मिळतं का? मग हे विजन नाहीये. मग फक्त जर मग उद्या मी अशी शासनाला माझ्या सरकार करतो, जर उद्या पाईपलाईन आणि किंवा धरण बांधण्यासाठी जर उद्या मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट निघला तर कदाचित आमदार साहेब पुढाकार घेतील आणि ते धरण बांधण्याच्या कामात तरी त्यांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळेल आणि आम्हाला पाणी मिळेल. अशी मला आता
वाटायला लागलं तेव्हाच आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स आज आपण बघा. ज्या पद्धतीने साहेबांचे पहिले स्टेटमेंट होते पालिकेला जेव्हा कर लागू केला आणि त्यानंतर साहेबांचे जे काही स्टेटमेंट आहेत ते वर्षानुवर्षे ते बदलत गेले. पहिलं माफीसाठी आम्ही भांडत असताना त्यांनी सांगितलं का जे माफी मागतील त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की आता जी-आर निघतोय, शास्ती माफी लागते, त्या अर्थी त्यांनी एक दिवशी तिथे शूटिंग केलं शोले पिक्चर सारखं पालिकेत आणि दुसऱ्या दिवशी तो जी-आर केला आणि शास्ती माफीचं श्रेय घेतलं, मोठे मोठे होर्डिंग लावले. मग ज्या पद्धतीने आपल्या भूमिका या प्रॉपर्टी टॅक्ससाठी बदलत जात आहेत, त्या अर्थी तुमचा त्याच्यावरती कंट्रोल नाहीये ना. म्हणजे ज्या शासकीय किंवा पालिकेच्या आयुक्तांचे जे निर्णय आहेत त्याला तुम्ही स्वतःचा हा समजता. महत्वाचा मुद्दा असणार या निवडणुकीत. 100% लोकांच्या ज्या बघा महानगरपालिका म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यावरच आम्ही लढणार आहोत ना. देश पातळीच्या, राज्य पातळीचा आमचे साहेब उद्धव साहेब त्या गोष्टीवर करतायत. तुम्ही बघताय ते ज्या पद्धतीने भांडतायत, आदित्य साहेब भांडतायत, हे देश पातळी ते आहेतच. पण पालिकेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आमच्यासारखे कार्यकर्त्यांना जे दिसतात ते इथल्या स्थानिक आमदाराला किंवा सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. हे मोठं आमच्यासाठी दुर्दैव आहे. गेले 15-20 वर्ष आम्ही यांना निवडून देतोय. आम्ही इन द सेन्स जनता निवडून देते. जर 20 वर्षात त्या जनतेकडे आपल्याला पाहायला वेळ नसेल, तर मग जनतेने हा विचार करावा का तुम्ही आमदार निवडून देताय, का एक व्यावसायिक निवडून देताय. तर पुढच्या काळात सुद्धा जर ही परिस्थिती राहिली, साहेब महानगरपालिकेचं दुर्दैव समजावं लागेल. जर पुन्हा बीजेपीची सत्ता इथे आली, तर पुढचा काळ सुद्धा सर्वसामान्यांना पाणी, बघा ना, नळ, वॉटर, गटर या सगळ्यांसाठी अक्षरशः भांडावं लागेल आणि हे या पालिकेचं दुर्दैव ठरेल. त्यासाठी मी महानगर प्रमुख म्हणून, अनेक उमेदवार म्हणून लोकांकडे हीच अपेक्षा करेल का इलेक्शन म्हणून फक्त न याकडे पाहता पुढचे 5 वर्ष या पालिकेतून जे मूलभूत गरजा आज स्मार्ट सिटीच्या नावाखाली या शहराला मिळायला पाहिजेत. निदान त्यासाठी तरी आपण अट्टाहास धरावा. पाणी तुमचा अधिकार आहे, लाईट तुमचा अधिकार आहे, रस्ते तुमचा अधिकार आहे, चांगले उद्यानं तुमचा अधिकार आहे, चांगले आरोग्य केंद्र तुमचा हे चांगले आरोग्य केंद्र तुमची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही जो कराच्या रूपात पैसा देतो तो त्यासाठी देता. कुठल्या व्यवसाय, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी पैसे देत नाही आहात. तर करामध्ये जेवढे कर लागू करतात, म्हणजे इव्हन तुमच्या वृक्ष लागवडीपासून साहेब त्याच्यामध्ये कर घेतले जातात. शाळेय कर, सगळे कर. गटर कर, रस्त्याचं आहे, म्हणजे ह्या कराचे त्यातले तुम्हाला जर 100% तर मी बोलतच नाही, जोपर्यंत हे सत्ताधारी 100% तर मिळणार नाही. पण निदान या सत्ताधाऱ्यांनी जनतेसाठी जर भावना चांगल्या ठेवल्या आणि साहेब 50% जरी चांगलं काम केलं, ते स्मार्ट शहराला आणि या पनवेल नगरीला एक चांगला विकास पुरुष भेटेल आणि चांगला विकास या पालिकेतून होईल. जर हे झालं तर सर्वसामान्य नागरिकांना माझी हीच विनंती आहे, या दृष्टिकोनाने या इलेक्शनकडे बघा आणि योग्य त्या लढणाऱ्या आणि काम करणाऱ्या नगरसेवकाला निवडून द्या आणि चांगलं योग्य ते प्रशासन त्या पालिकेवर बसवा. तरच आपल्या पनवेल महानगरपालिकेचा विकास होईल. नाहीतर पुढचे जसे 20 वर्ष आमदारांनी इथे जो फक्त कार्य काय म्हणतात 20 वर्ष ज्या पद्धतीने सत्ता केली, ते पुढेही सत्ताच करत राहतील. पालिकेत सुद्धा ते सत्ताच करत राहतील आणि आपल्या हाती काही लागणार नाही आणि आपल्याला वारंवार लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, सुविधांसाठी भांडावं लागेल. जर हे टाळायचं असेल तर आजच जागरूक व्हा. कुठल्याही आमिषाला बळी न पडता येत्या काळात पनवेल महानगरपालिका सुसज्ज होण्यासाठी आपला हातभार लावा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो.